वारणेशी डुल्लत तुम्ही कशा आहात? महाग्राही असणारी मगरीचा उद्धार झाल्याच्या नंतर अप्सरा बोलू लागली, हे बघा म्हणली, तुम्ही सदैव रामनामामध्ये, रामनामाच्या चिंतनामध्ये डुलत असणारे आहात. तुम्हाला बाकीचं काहीही कळत नाही, परंतु तुमच्या सोबत काय होत आहे, इथं कोणता व्यवहार चालू आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही अजून डोकं घातलेलं नाही. मारुती राया, सावधान होऊन ऐका. मगरी अप्सरा सांगू लागली, राम नाम स्मरणा पुढे विघ्न काय सेवा पुढे आचार्य देखील वाडे कोडे ते तुझ पुढे सांगेन. अप्सरेने सांगायला सुरुवात केली, रामनामा पुढे विघ्न यायची तर ताकद नाही, तरीही तुम्हाला विघ्न करणारा कोणीतरी आहे. कारण नामाचा महिमा कसा आहे सांगतो. कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. किंवा यमदमा अवकळा आणली, तीर्थ ठायावरणी उठविली, यमलोकीची खुंटली राहती जैसी. यम म्हणे काय यमावे, तमो म्हणे कवनाते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे, दोष औषधाची नसे. असा यम सुद्धा त्या ठिकाणी विचार करतो. मग तुमचं तर नामचिंतन किती मोठं आहे. तुमच्या नामस्मरणापुढे विघ्न येण्याची ताकद नाही, परंतु तुम्हाला विघ्न करणारा इथं तुमच्या अगोदर येऊन बसलेला आहे. मारुतीराय, सावधान होऊन ऐका. तू भावारती श्रीराम भक्त नशी कपटाची मातो निष्कपट तू कपिनाथ राम देखत सर्वत्र. तुम्ही भावार्थी निज भक्त आहात, म्हणजे साधे सुधे भक्त नाही. साधे सुधे भक्तामध्ये आपल्या स्वार्थापोटीच भक्ती करतो साधा भक्त, परंतु तुम्ही तसे स्वार्थी भक्त नाहीत, निस्वार्थी भक्त आहात. त्यांच्या भक्तीमध्ये तुमचा लोभ नाही, असे तुम्ही भक्त आहात. आणि तुम्ही कपटाची कोणतीही गोष्ट ओळखत नाहीत, कारण तुमच्या समोर जो येतो तो तुम्हाला साधू वाटतो, महात्मा वाटतो, अशी तुमची दृष्टी आहे. जिकडे पाहावे तिकडे आनंदी आनंद आणि सगळीकडे साधू देव हेच बघणारे तुम्ही आहात. म्हणून सांगतो म्हणले, तुमच्या सोबत काय कपट होणार आहे. अप्सरा बोलत होती, विनवे दासे मी तुझ प्रति सावध ऐके कपिपत केवळ कपटाची कपट मूर्ती राक्षसची ती मानवा. विनंती करून सांगते ऐका म्हणली, सावध होऊन ऐका. का? कारण पर्यावधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. का ऐका? कारण तुमच्या या कार्यामध्ये अडचण आणणारा जो कोणी आहे तो तुमच्या सोबत कपट करत आहे. मी सांगते, परंतु तुम्हाला विनंती करून सांगते, नुसतं सांगत नाही. तुम्ही ते अवधान देऊन ऐका आणि ती गोष्ट लक्षात घ्या. अशा प्रकारे अप्सरा बोलत होती. तू रामाचा निज भक्त स्वामी कार्याला की उद्धतम आधी संकटी दुरपंत कर्मोनी येत आला. तुम्ही श्रीराम प्रभूचे निज भक्त आहात. सिंक जांभळी खोकलाई तुका वेळ वाया गेला, असे असणारे नामस्मरणामध्ये सदा डुलत असणारे निज भक्त. तुम्हाला कपटाची वार्ता काहीही कळत नाही, कुठेही तुम्ही कपट बघत नाहीत, परंतु तुमच्या सोबत इथं कपट होणार आहे. तुमच्या कार्यामध्ये अडथळा आणणारा कोण आहे म्हणजे समोर जो तुम्हाला दिसत आहे तो राक्षस आहे, आणि त्याच्यापासून तुम्हाला सावध राहायचं अशी विनंती अप्सरा करत होती. ज्याशी मनसी प्रमसाधु द्वागपती महामहिंदू जान राक्षस दुर्बुदू तुझ चलवाद करवाला. मारुतीराय, तुम्ही खूप साधे भोळे आहात, कारण तुम्ही ज्याला साधू समजत आहात तो साधू नाही म्हणजे हा कपटी आहे, कपटाची मूर्ती आहे, महामहिंदू राक्षस आहे म्हणजे, आणि तुम्हाला छळन करण्यासाठी रावणाचा प्रमाप्त ठाकुणाला द्रोण प्रवात चळणारत तुझ लागी. सांगत होती, हा दुसरा तिसरा कोणी नाही म्हणजे रावणाचा सक्का सोयरा आहे. रावणाच्या पायावर प्रतिज्ञा करून आलाय, तुमचं कार्य मी निश्चित करील, मारुतीरायाला त्याच्या कार्यामध्ये अडथळा आणील, अशी प्रतिज्ञा त्याने ठोकलेली आहे. आणि इथं तुमचा छळ करण्यासाठी आलेला आहे. तुम्ही त्याच्यावर विश्वास करू नका. अप्सरा सगळं काही सांगायला सुरुवात केली. काळनी मी राक्षस ब्राह्मण रूपे तपसा
लक्ष्मण दादाचा प्राण जावा हे कार्य करण्यासाठी इथपर्यंत आलेला आहे. तुम्हाला इथं गोवून ठेवावं हाच याचा उद्देश आहे, दुसरा काही नाही. हा साधू नाही, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका मारुतीराया, मी तुम्हाला विनंती करते. अप्सरा बोलत होती. याचा विश्वास धरीची छळ न करी लक्षणार्थे छळ छत्मे याची मिराशी बहुमायसी जाण तू. आवळ्याचा धंदाच आहे म्हणजे छळ करायचा, कपट करायचं आणि सगळ्यांच्या कार्यामध्ये अडथळा आणायचा. या कोणाच्या लेकीच्या सोयरीकी होऊ देत नाहीत, पोराच्या होऊ देत नाही. हे सगळे काही कपटाचे काम करत इथं आलेलं आहे. मग तुम्ही याच्यावर विश्वास ठेवणं काही बरोबर राहणार नाही. तुमच्या कार्यामध्ये हा निश्चित अडचण आणणार आहे. म्हणून याचा छळानं हा छळ करण्याच्या अगोदर तुम्ही सावध व्हावं अशी मी तुम्हाला विनंती करते मारुतीराया. अप्सरा बोलू लागली. जव उदया येसुबानु तव गोवा कन्दनु कमारा वसिंतरनु ऐसा पण करोनियाला. सूर्योदय होईपर्यंत तुम्हाला इथं गोवून ठेवायचं, तुम्हाला इथं अडथळा आणायचा, याच ठिकाणी बसून घ्यायचं. याचं कार्य आहे, याचा उद्देश आहे. आणि जर या कार्यामध्ये तो जर असफल झाला तर तुमचा प्राण घ्यायला सुद्धा तो मागे पुढे पाहणार नाही. असा पण त्या ठिकाणी रावणाजवळ हा राक्षस करून आलेला आहे. म्हणून याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका मारुतीराया. अप्सरा मारुतीरायाला सांगू लागली. सत्यमानी माझे वचन वदी मा पापी दुर्जन न मारिता करील विघ्न सत्यदान कपिनाथ. मी एवढा वेळ काही जे तुम्हाला सांगत आहे सगळं काही खोटं नाही, म्हणजे सत्य आहे. आणि माझ्या वचनावर माझ्या बोलण्याकडे तुम्ही विश्वास ठेवा मारुतीराया. याचा प्राण घेण्याचं कार्य तुम्ही करा, नाहीतर हा तुम्हाला निश्चित या ठिकाणी छळ करेल, तुमच्या कार्यामध्ये अडचण निर्माण करेल. तुम्हाला औषधी घेऊन जाऊ देणार नाही. लवकरात लवकर जर औषधी नाही पोहोचवल्या तर लक्ष्मण भैयाचा प्राण जाऊ शकतो. अशा प्रकारे सावध करत होती म्हणतात. ऐसे बोलून या सुंदरी गेली अंतरिक्ष गगनांतरी चाकाटला तो अंतरी कपी केसरी अति विस्मित. एवढं सांगितल्याच्या नंतर एवढी माहिती दिली, विनंती केली मारुतीरायाचं आणि अप्सरा आपल्या स्वस्थानाला निघून गेली. मारुतीराय मनामध्ये आश्चर्य करत होते, चाकाटले, त्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे. मारुतीराय काय विचार करू लागले. गेली आता स्वर्गांगना जरे वर्तले कपिनंदना विचार आदरीला निज मना दुष्ट हननाला कोणी. अप्सरा गेल्याच्या नंतर फार काही ना मारुतीरायाला विचार करायला सुरुवात केली. मनामध्ये आश्चर्याचा धक्का बसला, कारण आपण मनामध्ये एक विचार केला ना आपल्या सोबत जर दुसऱ्याच विचारानं वागू लागलं तर माणसाला धक्का बसायला वेळ लागत नाही. तशा प्रकारचा धक्का मारुतीरायाच्या मनामध्ये बसला आणि विचार केला, आता याचं हनन केल्याशिवाय, याचं मर्दन केल्याशिवाय मी राहणार नाही, असं मारुतीराय मनामध्ये विचार करू लागले. सभाय स्मृणी गुणात राक्षस दुष्ट अवलोकिता समळ उडाली कपटता श्रीराम दूताचे निभेने. स्मरण केलं मारुतीरायानं, अंतर्बाह्यातून रामचंद्र प्रभूचं नामस्मरण केलं. जे काही कपट होतं राक्षसाच्या मनामध्ये, जो काही महामैंदूने राक्षसानं साधूचं रूप धारण केलं होतं, त्याची कपटाची वार्ता सगळी काही उडाली होती म्हणतात. कारण रामचंद्र प्रभूच्या नामाचं नुसतं नामस्मरण केलं होतं, अजून तर त्यांना युद्धाला आव्हान दिलंच नव्हतं, परंतु राक्षसाच्या मनातली सुद्धा कपटता गेली होती. एवढं नामाचं नामस्मरणाचं सामर्थ्य या ठिकाणी दिसत होतं. देखना हो बोनिया देही बहाने पाता ठाई दृश्यत्वची नाही द्रष्टा तोही हरपे. काय झालेलं आहे, मारुतीरायाने इतका वेळ ही राक्षस पाहिला होता आणि आता ही राक्षस पाहत होता, परंतु कसा राम नामाच्या सामर्थ्यामुळे मारुतीरायाला कोणती अवस्था प्राप्त झाली होती. आता राक्षस दिसायला सुरुवात झाली मारुतीरायाला, कारण रामनामाचं स्मरण अंतर्बाह्य केल्यामुळं मारुतीरायाला जो काही चष्मा घातला गेला डोळ्याला, तो चष्मा वेगळ्या प्रकारचा होता, अंतर्दृष्टी बाहेर आली आणि त्याला या साधूमध्ये राक्षस दिसायला सुरुवात झालेली आहे. हर पलिया पायी दर्शनुरेची काही भावने
देशी ठाव नाही वेगळे काही दिसेना. नामस्मरण भक्तीच्या सामर्थ्याने मारुतीरायाला कोणती अवस्था प्राप्त झाली होती? कारण इतका वेळ मारुतीरायाने राक्षस हा साधू रूपात बघितला होता, परंतु आता कपटी रूप मारुतीराया समोर आलेला आहे. आणि ते रूप नामस्मरणाच्या सामर्थ्याने मारुतीरायाला आलं होतं. कारण मारुतीरायाच्या रोमारोमामध्ये राम नाम होतं. मारुतीरायाला एवढी मोठी अवस्था प्राप्त झाली होती, जशी गोरोबा काकाला बाळ चिखलात उडवलेलं सुद्धा कळत नव्हतं, भान राहिलं नव्हतं. किंवा गोपिका मथुरेमध्ये जाऊन काय म्हणत होत्या, कोणी एकी भुलली नारी विकता गोरस घ्या म्हणे हरी. त्यांना काय विकत आहे आणि आपल्याला काय विकायचं आहे ही सुद्धा अवस्था कळत नव्हती. त्यांची एवढी अवस्था झाली होती. तशा प्रकारची अवस्था आज मारुतीरायाला प्राप्त झालेली आहे. द्रष्टा होय परिच्छिन्न तरी भाष्य दृश्याचे ध्यान झाली त्रिपुटीची बोळवण कपट चिन्ह ते कैचे. आणि ज्या वेळेस ही अवस्था प्राप्त होते त्यावेळेस दुसरं काहीही दिसत नाही, फक्त भगवंतमय या ठिकाणी दिसू लागते, अशी अवस्था प्राप्त होते. एका श्रीराम नामासाठी कपटाची कोटी तो श्रीराम कपिसनिष्ठी कपट गोष्टी देत कैची. राम नाम स्मरण केल्यामुळं एका नामामध्ये सगळी काही त्यांना उलगडा झाला होता. मारुतीरायाला राक्षस आहे की साधू आहे हे कळलं होतं एकदा राम नाम स्मरण केल्यामुळे. मग त्या ठिकाणी कपटाला काय वाव मिळणार आहे? निर्धारोनी पायतो कपिंद्र दिसे राक्षस भासुर महापापी दुराचार यासी सत्वर मारिन. मारुतीरायानं अति जवळ येऊन बारीकाई दृष्टीने बघितलेला आहे, अंतर्दृष्टीने बघितलं हा राक्षस आहे आणि आता मी याचं निर्दारण करीन, आता मी याचा वध करीन, काही झालं तरी चालेल परंतु याला जिवंत ठेवणार नाही असा विचार मारुतीराय आपल्या मनामध्ये करत होते. येणे साधोनी प्रजार्थ करू आला माझा गात बळी मी रामदूत याचा निपांत करीन. याने खूप काही कपट केलेलं आहे माझ्यासोबत, कष्टाने माझ्यासोबत कपट करून यानं आपला पुरुषार्थ साधून घेतलेला आहे, परंतु आज याचा मी खरा पुरुषार्थ पाहणार आहे. माझ्यासोबत यानं युद्ध करावं, युद्धामध्ये विजय प्राप्त करावा, तेव्हा याचा पुरुषार्थ मला कळून येईल असं मारुतीराय मनामध्ये विचार करू लागले. ऐसे बोलोनी कपिंद्र आला राक्षसा समोर बोल बोलोनी आणि तूर सूर्यवान सरसावला. मनामध्ये विचार केला, राक्षसाच्या समोर मारुतीराय आले आणि खडतर भाषेत राक्षसासोबत मारुतीराय काय बोलू लागले. अरे पापी आणि शाचरा पळसी दुराचार तुझ्या करीन मी संहार कपटचारा सांडी प्रदे. मारुतीरायानं कठोर वचनामध्ये बोलायला सुरुवात केली, कारण संतांना कोणताही जमतं. महोमेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे, अशा प्रकारे संतांच्या महिमा असतो. मारुतीराय बोलत होते, ए पाप्या दुराचारा ए नष्टा, तुझा आज मी या ठिकाणी निपात केल्याशिवाय राहणार नाही. माझ्यासोबत तू कपट करतोस काय? आता युद्धाला तयार हो. मारुतीराय बोलत होते. ऋषी रूप धरोनी तापस करवालासी छळनास आता होई सावकाश घरी उदास निजबळे. मारुतीराय बोलू लागले, अरे ऋषीचा वेश धारण केला, माझ्यासोबत कपट केलं आणि परंतु म्हणले इतका वेळ कपट केलं ना तर आता युद्धाला सुद्धा तसाच तयार हो आणि माझ्यासोबत युद्ध कर. अशा प्रकारे मारुतीराय कठोर वचनामध्ये खडतर भाषेमध्ये राक्षसासोबत बोलत होते. माझे निहाते तवरिता आजी नवाजसी जीवे जीता ऐसे जाणून निश्चित घरी पुरुषार्थ निजबळे. मारुतीराय बोलू लागले, अरे पाप्या ए कपटी ए दुराचार्या, आज माझ्या हातून तुझा प्राण वाचणं हे अशक्य आहे. म्हणले तू जर खरा पुरुषार्थ
लागले. ऐशे बोलता मारुती सरसावला राक्षस मूर्ती अरणी जिंका वया कपी प्रतिसा टोप चित्ती मांडीला. मारुतीरायाचं बोलणं राक्षसानं ऐकलं. राक्षस सुद्धा काही भयंकरच होता म्हणतात. लहान सहान नव्हता, मारुतीराय एवढाच होता. त्याला सुद्धा वाटलं खरोखर आहे, आता मी पण मारुतीरायासोबत युद्ध करणार. अशा प्रकारे निशाचर सुद्धा, राक्षस सुद्धा मारुतीरायासोबत युद्ध करायला सज्ज झालेला आहे. ऐकून या कपीचे उत्तर काळ नेहमी निशाचर धरित विक्राळ शरीर अति भासुर भासत. मारुतीरायाचं आव्हान राक्षसाने सुद्धा स्वीकार केलेला आहे. भासुर रूप धारण केलं आणि मारुतीरायासोबत युद्ध करायला तयार झालेला आहे म्हणतात. तस योजने वाढला उंच योजने पाच माताचे उभारले काच जैसे वृक्ष सुलप्राय. 10 कोस उंच होता, 20 कोस आडवा आणि 40 कोस उंची अशी आकृती भयानक त्याने आपली धारण केली होती म्हणतात. जसा पूर्ववत राक्षस होता त्याचप्रमाणे आता राक्षसाची आकृती त्याने परिधान केली होती. कारण आपल्या डोक्यावरचे माथा केसांचे भार जसे काही शिळाचे गजाळे असाव्या अशा प्रकारच्या भयंकर केल्या होत्या. भयंकर आकृती राक्षसाने मारुतीरायासमोर उभी केली होती म्हणतात. आठही दाणा समसमित मासाचे चाकळे आत सगळ्या सुथे नितळत कैसा भासत व्यासुर. 4 तोंडामध्ये 8 दाढा होत्या म्हणतात समसमित आणि त्याच्यामध्ये मासाचे चाकळे तो चगळत होता. अशुद्ध खाली गळत होता त्याच्या तोंडामधून. असा असणारा राक्षस मारुतीरायासमोर युद्धाला उभा राहिला होता. होय आंधळी बुबुळे गोल जैसे दगदगीत इंगळ तैसे दिसती नेत्र गोळ अति विक्राळ आकृती. आज अशा काय भावाला कशा होत्या म्हणतात पर्वतासारख्या उंच उंच आणि त्याच्या खाली असणारे लाल भडक खैराच्या इंगळासारखे डोळे अति विक्राळ दिसत होते. असा काय नेहमी राक्षस मारुतीरायासमोर उभा राहिला होता. जैसा मेघ गडगडीन बोलित घेऊन धावीन हनुमान दृष्टी लक्षोनी. आज अशा प्रकारे अकाळी प्रलय काळ यावा आणि आकाश गडगड गडगड करावं तशा प्रकारचा काळ नेहमी गर्जना करत होता. मारुतीरायावर उसळून येत होता. मारुतीरायासोबत युद्ध करायला अति तत्पर झालेला काळ नेहमी जवळ जवळ आलेला आहे. प्रताप देखून निशाचरी वेगी वाढला कपी केसरी योजने गगनांतरी उसळून दुरी चालिला. जसं काळ नेहमीचं रूप भयंकर होतं ना तसं मारुतीरायाने त्याच्यापेक्षा उंच स्वरूप धारण केलं होतं म्हणतात. 20 कोस मारुतीराय सुद्धा आकाशामध्ये मोठे झाले होते. राक्षसापेक्षा मारुतीरायाची आकृती खूप महान दिसत होती म्हणतात. असं राक्षसासमोर मारुतीराय सुद्धा आता युद्धाला जाऊन तयार झालेले होते. जैसा तापला लोह गोळ तैसा प्रतला गोळांगुळ सवेग चाललेला सबळ जैसा कल्लोळ अग्नीचा. अशा प्रकारे इस्त्यामध्ये लोखंड टाकावत आणि तसं ते लाल बुंद असं असणार होते. तशा प्रकारचा राक्षस आणि मारुतीराय एकमेकांसोबत युद्ध करण्यासाठी सज्ज झाले होते म्हणतात. लक्षोनी आणि शाचर घातली सत्वर झाले शतचूर्ण शरीर कपी भार वरी पडता. काय झालेलं आहे? मारुतीरायानं काळनेमीकडे पाहिलं आणि रागारागाने पळत जाऊन एक उडी मारली काळनेमीच्या अंगावर. एका ठाक्यामध्ये मारुतीरायानं या काळनेमीचे शतचूर्ण केले, 100 तुकडे केले. अशा प्रकारची काळनेमीची अवस्था युद्धभूमीमध्ये मारुतीरायानं केलेली आहे. ऐसे बोलता राक्षस भूमी आदळला कर्कश तरी राक्षसा तुर पळे आक्रंदे दिदली आरो गपी तुझी युद्ध समेली मिळांगोळी करीन.
शरीराचे एवढे तुकडे झाले होते, एवढी अवस्था प्राप्त झाली होती, एवढी दुर्दशा मारुती रणभूमीमध्ये या राक्षसाची केली, परंतु राक्षसाचा स्वभाव जात नाही. कारण अंतरीचे धाने स्वभावे बाहेरी धरिताही पर्यावरे ना. तशा प्रकारे राक्षस काय म्हणत होता, ए मारुती, या युद्धामध्ये तुझी मी राख रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही, असा राक्षस रागाने मारुतीला बोलत होता. ऐसे बोलता राक्षस भूमिया तळला कर्कश, निदा उटीला बहुवस पर्वते सदनानीला. किती जोरात मारुतीरायाने त्याला जमिनीवर आपटला असेल, पर्वतावर. पर्वत थरथर थरथर कापत होता. कशा प्रकारे होत होता, जसा काही प्रलय काळ यावा तशा प्रकारे पर्वतेंद्र थरथर कापत होता. एवढी अवस्था मारुतीरायाने त्याला मारल्याच्या नंतर पर्वताच्या ठिकाणी झाली होती, अशा प्रकारे सांगत आहे. शब्द झाला ती अद्भुत, माणस होते गंधर्व होते निद्रिस्त, ते उठवून याते सैरा धावत पर्वती. घराच्या जवळ जर काही आवाज झाला तर 4 घराला आवाज जाते. या तर पर्वतावर मोकळ्या मैदानावर युद्ध चालू होतं आणि साधारण मनुष्याचं नव्हतं. दोघंही सारखे रणयुद्ध कर्कश होते. यांचा युद्धाचा आवाज, मारुतीरायाने त्याला मारल्याचा आवाज, आपटल्याचा आवाज गंधर्वाच्या कानावर गेलेला आहे. गंधर्व राक्षस त्या पर्वताचं अहोरात्र डोळ्यामध्ये तेल घालून रक्षण करत होते. काय झालं, कुठून कोण आलं, अशा प्रकारचा मनामध्ये त्यांच्या विचाराला जे झोपलेले गंधर्व होते जागे होऊन इकडे तिकडे पाहायला सुरुवात करू लागले. पण काय होतीला दुर्धर जागे झाले सत्वर, घेऊन या शस्त्रास्त्र पर्वतेंद्र शोधिती. जागे झालेल्या गंधर्वांनी आपापली शस्त्रास्त्र आपल्या हातात घेतले. काय झालं, कोणीकडून कोण काय आलं, कोण चोरी करायला आलं की काय. कारण आज नाही उद्या जर आपण या गावात असं ऐन वेळी आलं तर वाटेल की नाही काय झालं असावं, कशासाठी आले असावेत, अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. जिकडे तिकडे सगळे गंधर्व दाही दिशांना बघू लागले, कोण आलेला आहे, काय निर्माण झालेलं आहे. देखीला कपिके जरी भवता वेडीला समग्री वर्षता तिनी शस्त्रास्त्री निशी माझी चोरी केवी करशी. बघितलं, शोध घेतल्याच्या नंतर